टॉस लगेच करूया. चला लगेचच टॉस कंप्लीट करा. वेळ अजिबात घेऊ नका. 3 मॅच कव्हर करायचे अजून. चला जरा स्पीडअप करूया मॅच. वेळ अजिबात घेऊ नका. बॅट्समन लगेच पाठवा. 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत ही मॅच पकडून. चला सामना सुरू करूया. फिल्डिंग लगेच लावून घ्या. बॅट्समन लगेचच पाठवा. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. ताबडतोब पाठवा. चला बॅट्समन सुद्धा ग्राउंडवर मात्र वाटचाल करतायत. करंजीत आणि कवलजीत आणि अर्जुन येतोय ओपनिंगला. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. वीर मराठा वर्सेस मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्सने मात्र निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॉलिंग मार्क गोलंदाज सुमित आवटे सज्ज झालाय. बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज ग्राउंडवर पोहोचतायत. बघायचं आहे स्ट्राईक एंडला कोण जाईल, कोण नॉन स्ट्राईक एंडला थांबेल आणि सामने लगेचच सुरू करायचं. अजिबात वेळ घेऊ नका. आपण पाहत आहोत सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व 3. तमाम पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण बघतो की या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्रॉफीच्या बघायला मिळते. ते संजय पावशे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेत. त्याबद्दल त्यांचे आभार इथे व्यक्त करतो. माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर परिवहन समिती सदस्य आणि सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा मात्र मुलाचं सहकार्य केलंय. नंदू परब साहेबांचा आभार इथे व्यक्त करू. त्यानंतर डॉक्टर सर्वेश सावंत यांचा आभार इथे व्यक्त करू. कोपरचे पवन पाटील यांचा सुद्धा इथे आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना पण लगेचच सुरू करूया. पहिला चेंडू घेऊन सुमित आवटे. 4:56 पहिला चेंडू वेगवान. अपील पंचांकडे. येस इट इज एक्झॅक्टली स्टंपच्या समोर. बॅक टू बॅक दोन्ही मॅचवर लवकर बाद. 0 बाद. कवलजीत बॅक टू डगआउट.
त्याने मागच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची बॅटिंग केली, अक्षरशः नामोहरम केलं होतं आणि समोरच्या संघाच्या तोंडामध्ये अक्षरशः शब्द होते की शरद भेटू नको परत, अशी बॅटिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये. तो बॅटिंगला येतोय, वन डाऊन बॅट्समन शरद. कारण गरज आहे तशा बॅटिंगची. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पहिल्या चेंडूवर सुमित आवटेला विकेट मिळाली ती कवलजीतची. पुढचा चेंडू पुन्हा सुमित आवटे कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने, तिथून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. समोर लॉफ्ट केलाय, वॅकेंट एरिया, वॅडिश लॉंग ऑन, मिड विकेट मधून चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, चौकार. चौकारने खातं उघडलंय संघाचं आणि स्वतःचं सुद्धा. काही चेंजेस फिल्डिंगमध्ये आपण बघतोय. लॉंगनला वाडिश लॉंगनला खेळाडू सेट केलाय. एक मिड विकेट आहे डीप मध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सुमित सज्ज, समोर शरद. हो व्हॉट अ शॉट, आणि पुन्हा शरदने तेल दाखवलंय. समोरचा संघ इथे बोलेल शरद भेटू नको परत. 6 रन. संख्या 10. हो चेस केलाय चेंडूला, टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण बघतो की गुडलेनचा खूप चांगला वापर, थोडासा दूर ठेवला बॅट्समन पासून हा चेंडू, आणि चेंडू जाऊन पोहोचला म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. षटक पहिले सुरू आहे, पॉवर प्ले सुरू आहे. धावसंख्या 10 धावा, 1 गडी बाद. पॉवर प्लेचा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा सुमित आवटे. हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, वॅकेंट एरिया आहे, चेंडू सीमारेषा बाहेरच जाईल. पंचाचा चेंडूवर चौकार. हा चेंडू आपण बघतोय की दिशाहीन गोलंदाजी, दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल, दबाव, प्रेशर ऑन बॉलर. इव्हन मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की सुमितने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतर मात्र बाकीच्या गोलंदाजांनी मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आणि अवघ्या 12 धावा त्यांच्या 3 षटकात खर्च केल्या होत्या मराठा वॉरियर्स संघाकडून. मराठा वॉरियर्स कांजूर इनसाइड वर खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, कव्हरला मात्र राहुल आहे आणि इझिली टेकन, सॉफ्ट डिसमिसल, आणि फायनली विकेट काढली आहे ती सुमित आवटेनेच, ती शरदची. मॅच जरा स्पीडअप करूया. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय म्हणजे गोलंदाज येतो विशाल. मागच्या सामन्याचा सामनावीर विशाल कनोजिया बॉलिंग मार्कवर येतोय, ज्याने मात्र या स्पर्धेत दुसरा मेडन षटक टाकलं होतं. तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर असेल त्याच्या समोर म्हणजेच अर्जुन. दोन्ही सामनावीर एकमेकांसमोर असं आपण बोलूया. अर्जुन बसेडा, चला मॅच सुरू करा.
परफेक्ट बॅट्समन असं म्हणेन अर्जुन बसेटा. तो आपल्या संघासाठी मगाशी अर्जुनच झाला होता. नॉस्टा गेला दुर्वेश मडवी आलाय बॅटिंगसाठी. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे, काय कॉन्फिडन्स आहे, काय कनेक्शन आहे आणि काय शॉट आहे. षटकार. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या नव्हत्या, आय थिंक मॅच बॉल आलाय, पण त्याच्या विरोधात षटकार मारलाय. सेट बॅट्समन जिथे तो थांबला होता तिथून पुन्हा सुरुवात केली आहे ती अर्जुनने. नावातच खूप काही आहे. अर्जुन जो लढणं जाणतो, जो फाईट करणं जाणतो, जो संघर्ष करणं जाणतो, तो बॅटिंगच्या माध्यमात आपल्या संघासाठी धावून आलाय. धावसंख्या 21. कव्हर्स मध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न. चेंडू मध्ये मिस्टाईम फटका. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय निघून. तिथे चेस सुरू आहे, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत अर्जुनच्या बॅटमध्ये एकच धाव. धावसंख्या पुढे सरकली 22. बॅटिंगला पोहोचला तो दुर्वेश मडवी, मॅन फ्रॉम गेसर डोंबिवली. ग्रामीण पट्ट्यातला खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये लवकर बाजला होता, पण इथे मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी खेळत असताना दुर्वेशला. एक जुनून ऑलराऊंडर आहे. ग्रामीण रेग्युलर टीम मध्ये आवर्जून वर्णी लागते अशा खेळाडूंची. पहिला चेंडू फेस करेल या सामन्यामध्ये दुर्वेश ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे. स्टीअर करायचा प्रयत्न. मागे जातो चेंडू. लॉंग स्टॉपला विकेट किपर बीट झालाय. आउटसाइड एज. सीमारेषेवर चौकार. धावा इथे काय थांबायचं नाव घेत नाहीये. वेगाने धावा जमा होत आहेत अकाउंट मध्ये. बॅटिंग करत असताना वीर मराठाच्या अकाउंट मध्ये धावसंख्या 26. फुल टॉस होता. चेंडू यॉर्क करून घेतलाय सुद्धा. आपण बघतो की स्ट्रायकिंग केलं दुर्वेशने. बॅट आणि पायाच्या मधून चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 2 विकेट गमावलेत, पण रन रेट आपण बघतोय की खूप चांगला इथे मेंटेन ठेवलाय. दुर्वेशसाठी आपण बघतोय की लॉंग लेग सेट केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. बंगल्याच्या समोर डीप मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन आहे. 4 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर दुर्वेशसाठी. ओ फटका आपण बघतोय थोडासा मिस टाइम झालाय. खेळायचा होता कुठे, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही हा फटका. मिडॉनला चेंडू लँड होतोय. एकदम टो एंडला चेंडू लागला होता. त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून थोडासा दूर राहतोय. मोठा फटका इथे ऑफर करू शकत नाहीये, मारू शकत नाहीये. एक धाव इथे ऍड होईल धावफलकावर. धावसंख्या 27 धावा. तर स्पीडअप करा मॅच. वेळ अजिबात नाहीये. 2 सामने यंत्र कव्हर करायचे आहेत आम्हाला. एक सेमीफायनल सुद्धा बाकी आहे. 27. ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेट मध्ये. तिथे शतक आहे. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाज अर्जुनला. हवीच्या विरुद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण इथे मात्र विशालचा हे षटक निश्चित म्हणणे की महागड. ज्या गोलंदाजाने स्पर्धेमध्ये मेडल षटक टाकलंय त्याच्या विरोधात बघतो गोलंदाजी करत असताना बघतो फलंदाजीमध्ये 13 धावा खर्च आले त्याच्या षटकामध्ये आणि धावसंख्या पोहोचली ती आपण बघतो धावफलक 28. चला पुढचं षटक लगेचच घेऊन या. 2 षटकाच्या अखेरीस 14ची सरासरी जी पहिल्या षटकाखेर 15 होती थोडीशी खाली आली आहे. 14 वर आली आहे. पण ज्याप्रमाणे अर्जुनने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली अत्यंत वाखाणण्याजोगी. जसं आपण बघितलं की पहिल्या सामन्यामध्ये आपण कोकण ओपनच्या माध्यमातून गणेश कुबलला बघितलं. दोन्ही सामन्यामध्ये बहारदार खेळी केली, अटॅकिंग बॅटिंग केली. तिसऱ्या सामन्यात तो बाद झाला, पण बुमराहने जबाबदारी पार पाडली. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी बघायला मिळाली. बोली मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय हर्ष मोरे. दोन्ही अपकमिंग यंगस्टर एकमेकांसमोर. चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर. सिंधुदुर्ग चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये दिवस पहिला. ओपन पूल खोदून काढला. चेंडू ऑनसाइडला प्लेस केले. चेंडू आपण बघतो तिथे डीप मध्ये आहेत. वाईट लॉंग ऑन मिड विकेट मधून चेंडू आला. उचलण्यासाठी खेळाडू चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव.
गुड फिल्डिंग आणि गुड थ्रो ऑल्सो. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर बसलाय दुर्वेश मडवी. धावसंख्या 29. बघूया आता लेफ्ट हँडर साठी फिल्डिंग कशा प्रकारे. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. हे तिन्ही खेळू ऑन साईडला. डीप मध्ये बघूया. लॉंग ऑफला थोडासा वाईडिश आहे, डीप कव्हर पॉइंट आहे. चला मॅच सुरू करा. हुक करायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, लेनचा अप्रतिम वापर. बघितलं की बॅट्समन जास्त इथे मात्र फुटवर दाखवतोय, भरपूर शफल होत आहे. अशा मुवमेंटला गुडलेनचा अप्रतिम वापर केला आणि बीट केलाय चेंडूवर ते दुर्वेश मडवीला. चांगला चेंडू हाताला हर्ष मोरेने. धावसंख्या 29 वर थांबली आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं, कारण हवेची साथ सुद्धा मिळते तुम्हाला. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू कॉट बिहाइंड आणि फायनली मात्र विकेट काढली आहे ती हर्ष मोरेने, ती म्हणजे दुर्वेश मडवीची. अभय पालो येतोय, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निर्भयपणे बॅटिंग केली आहे. तो अभय पालो पोहोचलाय ग्राउंडवर. मग अशा आपण बघितलं की सेट बॅट्समन सुरतला त्याने विकेट सॅक्रिफाईस शरदला त्याने विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलं होतं आणि नंतर मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग केली अभय पालोने, खरंच वाखणण्याजोगी. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अभय पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 29 वर थांबली आहे. धावसंख्या अभयने जर 3 चेंडू 3 षटकार मारे तर पारितोषिक आलंय. बॅकवर्डला गेला, स्क्वायर कट केलाय, वॅकेंट एरिया आहे, सेन्सिबल शॉट. व्हॉट अ शॉट इज दॅट. चौकार. उद्याचे सामने एक्झॅक्टली 8 वाजता सुरू होतील, तर नोंद घ्यायची, कारण आपण बघितलं आज या स्पर्धेचा ओपनिंग डे होता, सलामीचा म्हणजे उद्घाटनी दिवस होता, त्यामुळे थोडासा डिले झालाय. पण उद्या एक्झॅक्टली 8 वाजता. समोर एक्झिक्यूट केलंय, मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये सज्ज करतोय स्वतःला आणि अप्रतिम झेल टिपतोय. सेट बॅट्समन आउट झालाय. अभय बॅक टू डग आउट. टाइम झाला फटका. शॉट इथे मात्र कव्हर मध्ये कुठलीच चूक न करता एक चांगला झेल फिनिश केला कव्हरच्या खेळाडूने आणि बिग विकेट. अभय पालो बॅक टू डग आउट. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आपण बघतोय म्हणजे 33 वर. बॅटिंगसाठी केतन आलाय. 33 धावा, 33 धावा. चला सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका अजिबात. लेफ्ट हँडर पोहोचले स्ट्रायकिंग एंडला केतन. हर्ष मोरेला विकेट मिळाली आहे. बॉटम हँड बॅक टू द बॉलर. थोडा वेळ झेल आपण बघतो हवेमध्ये होता. सरप्राईज केलं होतं या चेंडू हर्ष मोरेने. गुड बॉलिंग. धावसंख्या 34. षटक संपते एकूण 3. धावसंख्या 34. 11.33 ची सरासरी सध्या आपण बघतोय आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिथे पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला असेल तो केतनच. लगेच षटक सुरू करा, वेळ अजिबात घेऊ नका. 4:56 एक्झॅक्टली सामना सुरू झालाय. चला 4 मिनिटं शिल्लक आहे. सामना लगेच सुरू करा. 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करा. बॉलिंग टीम अनिकेत सावंत बॉलिंग मार्कवर.
चौथं षटक घेऊन आलाय. स्ट्राईक एंडला केतन उभा आहे. चला फिल्डिंग सेट झाली असेल तर मॅच सुरू करा. इश्तियाक प्लीज जरा सहकार्य करा. मॅच सुरू करा लवकरात लवकर. सिंधुदुर्ग चषक पहिला दिवस शेवटच्या टप्प्यात आपण आजच्या दिवसाच्या मध्ये आहोत. पहिला चेंडू राऊंड विकेट. अनिकेतचा चेंडू ऑन साइडला प्लेस केले तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि समोरून त्याच्या बघतोय चेंडू बाउन्स झाला आणि सीमारेषे बाहेर निघून गेला. चौकार. अडतीस धावा धावफलकावर आहेत. येणार षटक मार्गस्थ अनिकेतवर पहिला चेंडू चौकार. फुलटॉस आहे. ऑन ड्राईव्ह केलं तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले. ते चेंडू कव्हर होईल समोर. त्याच्या पुन्हा त्या चेंडू बाउन्स झाला होता पण एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. धावसंख्या 39. 39. चला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आम्ही समजू शकतो पण जरा मॅच जरा तेवढी स्पीडअप करा लवकरात लवकर. स्ट्रायकिंग याला पोहोचला तो म्हणजेच अर्जुन. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झुंज दिली आहे. चांगली बॅटिंग केली अर्जुनने. फुलटॉस आहे. फ्लिकचा फटका. मनगटी शॉट. सेफ झोन मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा निश्चितच पूर्ण होतील याच्यात मात्र शंका नाही. हवेच्या विरुद्ध फटका खेळायचा होता पण इथे मात्र टायमिंग करू शकला नाहीये. फक्त फ्लिक केलं होतं. धावसंख्या 39. 41. चौथं षटक मार्गस्थ. 41 धावा धावफलकावर आहेत. बघायचं की धावसंख्येचं लक्ष इथे उभं करेल. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. रिव्हर्ससाठी गॅप मोठा बॅक एंड चेंडू निघून गेला डी पॉइंट मध्ये. सीमारेषा बाहेरच जाईल. खणखणीत चौकार. शॉट. इम्प्रोव्हायझेशन. मॅन्युफॅक्चर. फटका बनवला तिकडे. डिपॉझिट केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. अप आणि धावसंख्या 51 धावा धावफलकावर. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अर्जुन. हो चेंडू खरायचा होता इनसाइड वर मध्ये माध्यमातून चेंडू होतो डीप जातो लॉंग ऑन वाईडेस्ट लॉंग ऑनला चेंडूची फेक अप्रतिम गेली आहे. फलंदाज बाद होणार. अचूक फेकी. फलंदाज बाद. एकदा ते निश्चितच पूर्ण होईल. धावसंख्या 52 आणि 53 रन्स टू विन हे टार्गेट असेल मैदानावर नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या संघाला. मराठा वॉरियर्स समोर लक्ष येते म्हणजेच धावफलक 53 धाव्यांचं. धावसंख्या 52 कंप्लीट झाली. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली. अर्जुन आणि त्याचबरोबर फलंदाज केतनने आणि लक्ष ठेवलंय 4 षटकांच्या या मॅच मध्ये ते म्हणजेच 53 धावेचं. 53 रन्स टू विन.
जिंकण्यासाठी 4 षटकांचा सामना. इस्तियाक शेख आणि अजय ढोपावकर ही सलामीची बेनीची जोडी मैदानात. कवलजीत सिंग हा गोलंदाजी मार्कवर सलामीला सुद्धा आलेला. कवलजीत मात्र थोडासा आज अयशस्वी ठरलाय. असे वेळ जरी त्याची नसले तरी येणारा काळ नक्कीच तो गाजवेल. स्ट्राईकवर इस्तियाक ज्याने सुरुवात सुंदर केली होती पहिल्या सामन्यामध्ये, आकर्षक फटकेबाजी केली होती, तो इस्तियाक दिसतो या ठिकाणी स्ट्राईक एंडवर. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 53 धावांचा पाठलाग रोखण्यासाठी कवलजीत हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 25 सामना सुरू होण्याची कोण पहिला चेंडू घेऊन कवलजीत. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. 5:20 म्हणजे 5 वाजून 20 मिनिटांनी सामना चालू होतोय. 5 वाजून 40 मिनिटांनी सामना संपला पाहिजे याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. फर्स्ट बॉल सुंदर फटका, जागा बनवली स्वतःसाठी. ऑफ साइडला थोडासा शफल झालाय, वाकला आणि चेंडूला ठोकला 4 धावांसाठी. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकारा डॅडीकडे स्वागत केलंय. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका, पूल जाय सक्सेसफुल. समालोचन कक्षाच्या मंडपाच्या बाहेर चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. थँक्यू. सुरेख फटकेबाजी. दुसरा बॉल आला, बॉल ठेव, बॉल आला. फलकावर 10 धावा. पहिले 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. नवीन बॉल येऊ दे इकडे. पहिले 2 चेंडूचा खरपूस समाचार घेताना दिसलाय. एक चौकार, एक षटकार आला या ठिकाणी. प्रारंभिक 53 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात बघायला मिळाली. 10 धावा. परत एकदा कोरड्या टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास पॉइंटच्या क्षेत्रात. 2 क्षेत्ररक्षकांची शर्यत आणि त्या शर्यतीमध्ये एका क्षेत्ररक्षकाने सुरेख क्षेत्ररक्षण केले. परतीचे फेकी होईपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले गेलेत. 3 चेंडूच्या सांगितल्यानंतर धाव फलकाचा जर विचार केला तर 12 धावा. युवराज सिंगचा जर्सी क्रमांक आठवून देणारा संघ आकडा हा धाव फलकावर 12 धावा. 3 चेंडूची झाली सांगता. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचा षटक हाताळताना कौलजीत हा गोलंदाजी मार्कवर. चांगली सुरुवात इस्तियाककडनं सुद्धा बघायला मिळाली आणि इस्तियाकने या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार नंतर षटकार ठोकला आणि एक दुहेरी धावांसाठी एक शॉट बघायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. परत एकदा या ठिकाणी थोडे शफल झाला. परत एकदा लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू स्लॉट मध्ये मिळाला, त्याला व्यवस्थित प्लॉट मध्ये पाठवलाय 4 धावांसाठी.
होतं कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. दोन क्षेत्ररक्षक हे अनिवार्य 30 सर्कलच्या बाहेर, एक जर बघितला तर मिड लॉंग ऑफला आणि एक बघितला तर तिकडे वाईडिश मिड विकेट उभा आहे. त्यामुळे गॅप भेदली आणि या ठिकाणी 4 धावा वसूल केले गेले. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली केली गेली. परत एकदा बघताना बघता चेंडूचा प्रवास थांबतोय की असं वाटत असताना चेंडू जातोय परत एकदा 4 धावांसाठी आणि षटकाचे झाले सांगता. अजून एक चेंडूचा खेळ बाकी, माफ करा. 20 धावा या धावफलकावर. 53 धावांचा पाठलाग करत असताना एक आक्रमक सुरुवात इस्तियाककडनं बघायला मिळाली. 20 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकात आक्रमण आणि फक्त आक्रमण बघायला मिळालंय. वीस धावा धावफलकावर. अजून एका चेंडूचा खेळ बाकी म्हणजे थोडंसं महागडं षटक ठरतंय. पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक जरी असला तरी खूप महागडा ठरतंय. मोठा फटका परत एकदा 6 धावांसाठी 26 धावांची लयलूट करणारा षटक इस्तियाकच्या बॅटमधनं. 2 षटकार आणि 3 खंड तसे चौकार बघितलेत आणि त्याच्या जोरावर 26 धावांची लयलूट. डीजे स्पीडअप घ्या जरा. सहा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावर. 53 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 26 धावा धावफलकावर असताना प्रथमच स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज अजय येतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शरद, ज्याने 2 षटकार खेचले होते, एक आक्रमक खेळी केली होती. शरद येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तेज रफ्तार भरा चेंडू बघायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा दुसरा चेंडू परत एकदा मोठा फटका, लाफ्टेड फटका या ठिकाणी मिड, या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावा या धावफलकावर. आकोट टप्प्याचा चेंडू, कटचा फटका बघायला मिळाला पॉइंट मध्ये या ठिकाणी आणि चुकी झाले. अर्जुन कडनं चुकी झाली या ठिकाणी आणि अर्जुन कडनं अशी चुकी अपेक्षित नव्हती. चुकीचा परिणाम 4 धावा या धावफलकामध्ये ऍड केल्या गेल्यात. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा. तिसरा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अक्षरशः सरळ बॅटने खेळला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. 16 धावांची गरज असेल आता मात्र विजयासाठी. 53 धावांचा पाठलाग करत असताना विजय थोडासा या ठिकाणी सोपस्कर बनवलाय आपल्या संघासाठी. प्रारंभिकच्या षटकामध्ये या ठिकाणी धावांची लयलूट 26 धावा ह्या धावफलकावर. अर्धे धावा पहिल्या षटकात आल्यामुळे थोडासा विजय सोपस्कर झालाय की काय असं वाटत असताना परत एकदा बसला आणि या ठिकाणी चेंडूला ठोकला सुद्धा 6 धावांसाठी.
आता मात्र फक्त 10 धावांची गरज असेल. सामना इस्तियाकने वन साइड करून ठेवलाय. वन वे ट्रॅफिक या ठिकाणी दिसतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा. परत एकदा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी कारच जोडलाय. मोठा झेल होऊ शकेल आणि स्वतःच्या फॉलोत्रमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण शरदेच्या माध्यमातून. न्यू बॅटर पण इस्तियाकने आपलं काम केलंय. इस्तियाकने सुंदर फटकेबाजी केले. 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 32 धावा कुठलेत त्याने आणि नक्कीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्याचं सुद्धा स्वागत केलं जाते पॅव्हिलियन मध्ये. सुरेख फटकेबाजी केले त्याने. आपलं काम करून आलाय तो. विजय एका बाजूने खेचून आणलाय आपल्या संघासाठी. फक्त 10 धावांची गरज आता मात्र. अजूनही या षटकातील झालं हे षटक 2 षटकाचे सांगत होते म्हणजे 12 चेंडू आणि 10 धावा असं विजयाचं समीकरण असेल. 43 धावा धाव फलकावर असताना सूरज पाटील सूरज म्हात्रे माफ करा. चला जरा स्पीडअप घ्या. अजून 2 सामने बाकी आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी सरळ बॅटने खेळला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे त्याची. परतीची फेकी होईपर्यंत 1 धाव हे धावून पूर्ण केले गेले. एका धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. 44 धावा. विजयासाठी 9 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 9 धावा असं विजयाचं समीकरण असेल. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सूरज. कमबॅक करेल का आपल्या संघासाठी हे बघावं लागेल. मोठा फटका लास्ट राईट फटका या ठिकाणी आकाश झा याच्या बॅटमधनं. चेंडूला भिरकावला या ठिकाणी खूपच लांब. मला वाटतं डोंबिवली स्टेशनला गेलाय चेंडू. येतात या ठिकाणी स्क्रीनवर गती परिवर्तनाचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस बघायला मिळालाय. मात्र बॅटची कट घेऊन नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. परतीची फेकी होईपर्यंत 1 धाव. एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 51 51 धावा. 2 धावांची अजूनही गरज विजयासाठी. मोठा फटका विजय फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. 6 धावांनी विजयश्री खेचून आणतोय. यानंतर होणारा सामना असेल मराठा वॉरियर्स वर्सेस आरसीसी राजा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या लगेचच या ठिकाणी नाणेफेक होईल. यानंतर होणारा सामना आरसीसी राजा वर्सेस मराठा वॉरियर्स आणि हा सामना 3 षटकांचा राहील.